नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आता आम्ही चाललो परुळ्यात, गाडीनेच जातले मी बाबांच्या. आज एकादशी निमित्ताने ना तिकडे प्रोग्राम हा, तर आपण जाऊया आणि बघूया तिकडे कसं काय. आणि आमचा आता मूळ गाव होता, जाऊया आणि आता बघूया तिकडे कसं होतं. आता आम्ही गाडीनेच जातलो. तर आता आम्ही मंदिरात जातलो, मग तिथे ना केळी घेतलो. मग आता केळी घेण्यासाठी बाबा ना दुकानात गेले आहेत. तर देवळात ना सप्तो असा, एकादशीक सप्तो असता. तर आपण बघूया बाबा आता केळी घेतो. तर आता आपण ना इलेली असो पाटमध्ये, आणि इथे ना तळ असा आहे बघा. माझ्या मागे तळ आम्ही तुमका दाखवते आता. आता आपण इलो देव मंदिरात, तर जाऊया आतमध्ये आणि बघूया. आपल्या सिंधुदुर्गातल्या पाटपरुळे गावात श्री देव वेतोबाच्या नावाने बांधलेल्या भव्य मंदिरात इलो असो. मंदिर खूपच सुंदर बांधलेला असा. लाकडावर केलेला कोरीव काम खूप सुंदर वाटत होता. श्री देव वेतोबा ह्या परिसरात ग्रामदैवत आणि रक्षणकर्ता देव मानले जातात. वेतोबा हे भगवान शिवाच्या भैरव रूपात असत असा मानला जाता. उजव्या हातावर तलवार, डोक्यावर शेषनाग आणि भव्य रूपामुळे ही मूर्ती विशेष आकर्षक दिसता. आजही परुळे गावात आणि आसपासच्या गावात कुटुंबाचे ही कुलदैवत असा. दरवर्षी मंदिरात जत्रा, धार्मिक कार्यक्रम आदी विधी मोठ्या भक्तीने साजरे केले जातात. आणि श्री देव वेतोबा देवाला काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर चप्पल अर्पण करतात, अशी स्थानिक परंपरा असा. नवस पूर्ण झाल्यावर नवीन चामड्याची किंवा साधी चप्पल देवाक अर्पण करतात. वेतोबा हे गावाचं रक्षण करणारे क्षेत्रफळ समजला जाता. लोकांच्या श्रद्धेनुसार देव रात्री गावाची राखण करण्यासाठी फिरतात, म्हणून त्यांका चप्पल अर्पण करतात. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव देतात. तुम्ही सिंधुदुर्गात आलात तर श्री देव वेतोबाचं दर्शन नक्की घेवा. आता आम्ही वसाच्या इथे पाया पडतो. बाबा बोले इथे सुतारांचं वस, आता जाऊया आणि तिथे पाया पडूया. तर आता आम्ही चाललो दुसऱ्या मंदिरात. आषाढी एकादशी आता त्या मंदिरात सप्तो, आता जाऊया आपण तिकडे. आता आम्ही चाललो श्रीदेवी वराठी मंदिरात, आणि रात्र तर झालेलीच असा. रस्त्याक लाईट पण नाही असा. तर पोचलेलो असो आपण श्रीदेवी वराठी मंदिरात. तर आता आपण पाया पडून घेऊया.
सगळ्या देवांची व देवींची दर्शनं घेऊन आम्ही चाललो आता घराकडे. तुम्ही पण नक्की भेट द्यावा. खरंच खूप शांत वाटतं आणि मन प्रसन्न होता. जर तुमका आजचो व्हिडिओ आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक बाय बाय.